फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स आर ई ओ एम यापासून मिनिंगफुल वर्ड तयार करायचा तुम्हाला. हे आहे लेटर्स, यांना लेटर म्हणतात. आर ई ओ एम हे लेटर्स आहेत, 4 लेटर्स. यापासून तुम्हाला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा, अर्थपूर्ण शब्द. आता मिनिंगफुल वर्ड कोणता तयार होतोय? मिनिंगफुल वर्ड आहे मुलांनो, मोर. MORE मोर नावाचा वर्ड आपल्याला त्यापासून तयार होतो, मिनिंगफुल वर्ड. पुढे काय म्हटलंय चेक करा. व्हॉट आर दी पोझिशन्स ऑफ दी लेटर्स इन धिस वर्ड? या वर्ड मध्ये लेटरची जी पोझिशन आहे, जागा, स्थान. मोर या वर्ड मध्ये पोझिशन ऑफ दी लेटर बघा, 1 2 3 4 यांना म्हणायचं पोझिशन ऑफ दी लेटर. 1 2 3 4. एम ला 1, 2 ला ओ, आर ला 3, ई ला 4. ही पोझिशन आहे त्यांची. पुढे काय विचारलं बघा, विच आर युज्ड टू इंडिकेट द वर्ड ऑप्शन. ऑप्शन हा जो वर्ड आहे तो इंडिकेट करण्यासाठी वापरल्या जाणारा शब्द कोणत्या लेटर पासून बनतो? ऑप्शन्स मध्ये असं कधी येतंय का बघा बरं, ए और बी, ऑप्शन ए और ऑप्शन बी, चूज 1 और 2. या ऑरला ऑप्शन म्हणता येईल का? ऑरला ऑप्शन म्हणता येईल. येस, 1 येस और नो, एस और नो. हा जो और आहे हा इंडिकेट करतो ऑप्शन. याचा अर्थ ओ आर. आता ओ आर कोणत्या नंबरला आहे? ओ आर आहे सेकंडला. ओ आहे सेकंडला आणि 3 आहे थर्ड नंबरला. मग सेकंड थर्ड आपल्याला हे ऑप्शन मिळालं. ओके. आता मी बघा एक वर्ड दिलेला आपल्याला, वर्ड. हा वर्ड दिलाय, हा वर्ड आहे मिक्स लेटर्स. यापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार करा. यापासून मिनिंगफुल वर्ड तयार होतोय मुलांनो, डिस्क्रिप्शन. DESCRIPTION डिस्क्रिप्शन नावाचा वर्ड तयार होतोय. आणि यामध्ये लेटर किती मोजा बरं? डिस्क्रिप्शन मध्ये लेटर्स, टोटल लेटर किती आहेत काउंट करूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लेटर आहेत टोटल. डिस्क्रिप्शन नावाचा मिनिंगफुल वर्ड तयार झाला, त्यामध्ये लेटर आहेत 11 लेटर्स आहेत. पुढे काय विचारलं बघा, यूज न्यूमेरल्स 1 to फॉर एव्हरी लेटर. म्हणजे 11 पर्यंत त्यांना आपण इंडिकेट केलंय, त्या न्यूमरल्स त्यांना त्या नंबरने दाखवलं. पुढे काय म्हटलं बघा, फाइंड द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग दॅट मेक्स मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द वर्ड सो फॉर्म. आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत, उत्तर सापडतं आपल्याला ऑप्शन मध्ये. उत्तर कुठे शोधायचं सार्थक, वेदांत देशमुख? उत्तर ऑप्शन मध्ये सापडणार, उत्तर इकडे तिकडे नाही सापडणार. ऑप्शन मध्ये कसं शोधायचं बघा. आता 751 यापासून कोणता वर्ड तयार होतोय मी दाखवतो. 7 पासून तयार होतोय, 7 ला म्हणायचं पी, 5 ला काय म्हणायचं आर, 5 ला म्हणायचं आर आणि 1 ला म्हणायचं डी. पीआरडी मिनिंगफुल वर्ड आहे का रे? पीआरडी मिनिंगफुल वर्ड आहे का? वेदांत देशमुख, पल्लवी जाडे, लोखंडे अमृता, पीआरडी मिनिंगफुल शब्द नाहीये. आता 312 घ्या. 3 ला काय म्हटलंय? यस,
3 ला म्हटलंय यस, 1 ला म्हटलंय डी आणि 2 ला म्हटलंय डी. एस डी ई मिनिंगफुल वर्ड आहे का? त्यामध्ये काही अर्थ निघतोय का? नाही. आता समजेल बघा सगळ्यांनी. पुढचं ऑप्शन घ्या. 5 2 1. 5 ला काय म्हटलंय बघा. 5 ला म्हटलंय आर, 2 ला म्हटलंय ई आणि 1 ला म्हटलंय डी. आर ई डी, रेड. रेड म्हणजे लाल. बघा मिनिंगफुल वर्ड तयार झाला. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ऑप्शन सी. आता 2 4 5 पासून पण तयार करून बघू आपण. आता 2 च काय आहे ई, 4 ला आहे सी आणि 5 ला आहे आर. ई सी आर. नो मिनिंगफुल वर्ड. ओनली ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. सगळ्यांनी ऐक. ओके. ती टीचर इन्स्ट्रक्टेड दी स्टुडंट्स इन दी स्पेसिफिक मॅनर. शिक्षकांनी काय केलं, विद्यार्थ्यांना एका विशिष्ट पद्धतीने सूचना केल्या. द टीचर इन्स्ट्रक्शन दिल्या. काय इन्स्ट्रक्शन केल्या बघा. ही सेड, टीचर काय म्हणाले, क्लॅपला काय म्हणायचं, 1 म्हटल्यानंतर क्लॅप, क्लॅप 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 ऍट 1, रन ऍट 3. 1 म्हटल्यावर टाळी वाजवायची, 3 म्हटल्यावर रन करायचं, 5 म्हटल्यावर स्टॉप करायचं. 5 म्हटल्यावर स्टॉप करायचं आणि सीट बसायचं केव्हा, 7 म्हटल्यावर. ऑब्झर्व द फॉलोइंग सिरीज ऑफ इन्स्ट्रक्शन. हाऊ मेनी टाइम्स happen that a child clap before sitting. Clap बसायच्या अगोदर. बसायच्या अगोदर म्हणजे काय, सीट. बसायच्या अगोदर टाळी किती वेळा वाजवलेली आहे. हाऊ मेनी टाइम्स happen that a child clapped before sitting. बसायच्या अगोदर टाळी किती वेळा वाजवलेली आहे. क्लॅप बिफोर सिटिंग. आता क्लॅपला 1 आहे आणि सीटला 7 आहे, तर आपल्याला ते काउंट करायचे. आता बघा मी दाखवतो. बघा म्हणजे काय, अगोदर 1 पाहिजे, त्याच्या अगोदर नंतर 7 पाहिजे. कुठं कुठं दिसतंय चेक करू आपण. येथे आहे का, येथे आहे का, येथे आहे का, येथे नाही, येथे आहे बघा. मी ज्याला सर्कल करतोय, 7 म्हणजे सीट आणि 1 म्हणजे क्लॅप. सीटच्या अगोदर क्लॅप आलेला पाहिजे, पहिल्यांदा आला, फर्स्ट. सेकंड कुठं दिसतोय चेक करा बरं. सेकंड कुठं दिसतोय, क्लॅप दॅट चाइल्ड क्लॅप बिफोर सिटिंग. येथे आलंय बघा, येथे आलंय, येथे आलंय. अजून कुठे एक ठिकाणी आहे, येथे बघा. 1 2 3 4 5. 5 वेळा, 5 टाइम्स अ चाइल्ड क्लॅप बिफोर सिटिंग. 5 टाइम्स. सगळ्यांना समजलं असेल आता. 1 2 3 4 5. Form a meaningful word using ONLEDKEWG. यापासून कोणता मिनिंगफुल वर्ड तयार होतो, नॉलेज. KNOWLEDGE. हा झाला नॉलेज. यामध्ये टोटल लेटर किती आहेत आयुष जुमले? आयुष, यामध्ये टोटल लेटर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 लेटर आहे. तर मिडलला लेटर कोणतं येत आहे? इकडनं 4 सोडून द्या, इकडचे 4 सोडून द्या. मिडल लेटर आपल्याला मिळालं एल.
या 9 लेटर मध्ये मिडल लेटर आहे एल 5 नंबरचं. इकडे 4, इकडे 4, मिडलला मिळाला आपल्याला एल. आणि आपल्याला काय म्हटलंय, मिडलला जे लेटर आहे त्याचे ऍडजेसंट शेजारचे नंबर लेटर आहे डब्ल्यू आणि ई. त्याच्या शेजारच्या एलच्या जवळचे, मिडलच्या जवळचे. फेल्यूर इज द फर्स्ट स्टेप towards success. How many times does the vowel E occurs in the above sentence? ई किती वेळा आलाय चेक करायचं आपल्याला. वॉवेल ई किती वेळा आलाय मोजा. FAILURE 1 1 2 3 4 वेळा दिसतोय 4. E occurs 4 times in a sentence. त्या वाक्यात 4 वेळा ई आलाय आणि ई आहे मुलांनो वॉवेल. आलं लक्षात.